मन करारे प्रसन्न. नमस्कार. सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी. सुधारित शिक्षण पद्धती या विषयावर बोलतोय आपण. मागचे 2 व्हिडिओ बघितले, मार्कांची जीवघेणी स्पर्धा कशी थांबवायची, आणि आता त्याच्यातलाच पुढचा भाग वैकल्पिक गणित. तर मला हे पुस्तक मी का लिहिलं, कारण मुंबई उच्च न्यायालयाने मध्यंतरी चिंता व्यक्त केली होती की मुलं खूप शाळा सोडतायत 7वीपासनं, आणि शाळेतली पटसंख्या खूप कमी होते. म्हणजे प्रामुख्यानं ऊसतोड कामगारांची मुलं, गिरणी कामगारांची मुलं, किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा ज्या आहेत, किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत, ज्याच्यामध्ये थोडं कमी इकॉनॉमिक स्टेटस असलेले मुलं शाळा सोडत आहेत, आणि त्यांच्यावर चिंता व्यक्त केली की ती मुलं शाळेत येतील याच्यासाठी काय उपाय करायचे. तर याच्यामध्ये तुम्ही सजेशन द्या. तर त्या सजेशनसाठी मी हे पुस्तक लिहिलं, सायकोलॉजिस्ट म्हणून सुधारित शिक्षण पद्धती, जे मल्टिपल इंटेलिजन्सवर आधारित आहे. ते मी माननीय कोर्टाला पाठवलं, आणि कोर्टांचं मला ॲप्रिसिएशन लेटरही आलं. तर धन्यवाद त्यासाठी. तर ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन मला वाटतं की आपण त्याच्यासाठी काही उपाय करायला पाहिजे. तर ते जे उपाय मी कोर्टाला पाठवले होते ते मी तुम्हाला सांगते या शिक्षण पद्धतीमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे मी विचार केला की मुलं शाळा सोडतातच का, म्हणजे काय कारण असावं बरं शाळा सोडायचं. तर त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्याकडे एक मेड होत्या, तर त्यांनी ना 4 घरची कामं एक्स्ट्रा केली, धुणं भांड्याची किंवा स्वयंपाकाची. का, तर त्यांचा मुलगा 9वी मध्ये नापास झाला होता मॅथ्समध्ये. तर त्याला परत तो मॅथ्सची एक्झाम देत होता. तर त्यांनी त्याच्यासाठी 4 ठिकाणची एक्स्ट्रा कामं करून बिचाऱ्यांनी पैसे गोळा केले, पैसे त्याच्या शिक्षणासाठी भरले, पण तरीही तो नापास झाला. तर त्या मला म्हणल्या की ताई, याच्या जीवनाचं गणित कधी सुटणार हो, हा सारखा गणितात नापास होतो. म्हणजे खूप उद्विग्न झाल्या होत्या त्या. तर तेव्हा मला जाणवलं की खरंच का मुलं शाळा सोडतायत. कारण मुलांना पहिली गोष्ट आहे की त्यांना गणिता विषय फार अवघड जातोय. आणि काय होतंय की या मुलांना ना, या जेव्हा कमी सोशल इकॉनॉमिक स्टेटस असतं, त्यांच्याकडे क्लास लावायला पैसे नसतात ना, त्यांना ते ट्युशन देऊन ते मुलांना शिकवणं फार भारी जातं आणि फार जड जातं. आणि गणित हा विषय असा आहे की त्याला रोज प्रॅक्टिस पाहिजे, त्याला रोज चांगले शिकवणारे पाहिजेत, आणि रोज मुख्य म्हणजे ते गणित तुम्हाला पहिल्यांदा यायला पाहिजे. त्यांचा तुम्हाला इंटेलिजन्स चांगला असला पाहिजे, लॉजिकल इंटेलिजन्स. आणि आपण काय करतोय, आपण सगळ्यांनाच गणित शिकवायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे पहिलीपासून अगदी 10वी पर्यंत. तर 7वी पर्यंत ज्यांना गणित येत नाही आणि ज्यांच्याकडे पालकांचे पैसे नसतात, ते गणित सोडतात, आणि मग गणित नको म्हणून ते शाळाच सोडून देतात. मग यामुळे काय होतंय, त्यांची मुलांची पटसंख्या कमी होते. म्हणून मी त्यांना सुचवलं शासनाला की गणित हा विषय 7वी नंतर वैकल्पिक करा. त्यामुळे काय होईल, जे गणिताची भीती मनात बसली ना त्या मुलांच्या, ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स नाही आहे ना, ती मुलं शाळेत येतील. त्यांना आपण त्यांच्या आवडीचे विषय देऊ. आता ते काय आवडीचे विषय द्यायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि स्टे ट्यून. माझं व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला आवडतात का ते सांगा, आणि आपण हे जे कार्य करतोय ते कसं वाटतंय ते तुम्हाला सांगा.